असलं तर मराठा समाज हा ओबीसी मध्ये घालता येतो। आता 50% वर आरक्षण देता येणार नसल्यामुळे 50% बाहेर मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही आणि ते मागास असतील असं डिक्लेअर झालं तर ते ओबीसीत येतात। ओबीसीची व्याख्याच ती आहे, सोशली इन एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, त्याच्यात ते येऊ शकतात। तेव्हा जरांगे यांची जी आत्ताची मागणी आहे की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे, हे सध्या तरी कायद्याला धरून आहे। आता यातून मार्ग कसा काढायचा हे थोर आपले राजकारणी लोक जे सगळे बसलेत, शेवट लक्षात घ्या की पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर। त्यामुळे सत्ता टिकवण्याकरता किंवा सत्ता मिळवण्याकरता वेड्यावाकड्या मार्गांचे उपयोग केले जातात। 20% हे ओबीसी आहे, तर तो जो घटक आहे तो सगळ्यांनी वाटून सामंजस्याने वाटून घेतला पाहिजे। ओबीसींना अशी कडक भूमिका घेता येणार नाही की मराठी इथे येऊच नाहीत। त्यामुळे हा लढा जो आहे ना, हा ओबीसी विरुद्ध मराठा अशा तऱ्हेचा हा राजकीय लढा आता मला झालेला दिसतोय। तर याच्यात दोघांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला पाहिजे, तोडगा काढायला पाहिजे। जे काय मिळणार ते 50%च्या आतच मिळणार हे निश्चित आहे। त्यामुळे जरांगेंची आत्ताची जी मागणी आहे ती मागणी बरोबर आहे, ती पूर्ण कशी करायची ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं।